श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आजची सुरुवात पावसापासून सुरुवात झालेली आहे. पाऊस खूपच येत आहे, त्यामुळे आज गुरुवार असल्यामुळे आज जरा लेट झालं मला व्हिडिओ टाकायला. तर मी अशा प्रकारे गुरुवाराची पूजा वगैरे केली आणि पूजा वगैरे झाली माझी आटपून. तर मी आज तुम्हाला थोडंसं गुरुवारची विशेष पूजा कशी करावी किंवा काय महत्त्व आहे किंवा का करावी याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. त्यामुळे फ्रेंड, कुठेही व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग फ्रेंड, सुरुवात करते मी व्हिडिओला. तर मी उर्मिला आणि उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी थोडंसं गुरुवार असल्यामुळे मी जरा गुरुवारची विशेष पूजा कोणी करतं किंवा कोणी कशा प्रकारे करतं किंवा पूजा करताना आपल्याला समजा कोणत्या कोणत्या गोष्टीचे पालन करावे लागेल. तर गुरुवारची पूजा केल्याच्यानंतर आपल्याला म्हणजे ह्या गोष्टी केल्याच्यानंतर सुख समृद्धी मिळते. कारण आपण सर्वजणच आपल्या दिवसाची सुरुवात ही पूजा अर्चना करतो. मात्र प्रत्येकजण आपापल्या इष्टदेवतेची वारानुसार विशिष्ट पूजा पाठ करत राहतात. तर आज आपण जाणून घेऊ की म्हणजे गुरुवारी विशेष पूजा का करावी. तर मला गुरुवार असल्यामुळे मी पण श्री स्वामी समर्थांना म्हणजे गुरुवारचा अभिषेक वगैरे घालून घेत असते. दूध, तूप, दही पंचामृताने आणि रेग्युलर असते माझी गुरुवारची अशी पूजा. तर माझी पूजा वगैरे आवरून झाली आणि नंतर मग मी हे केलं, पूजा वगैरे करून घेतली. अभिषेक झाल्याच्या नंतर मी पूजा केली. आणि प्रत्येकांचेच म्हणजे गुरूंचा आणि गुरु हे आपल्या सदैव मार्गदर्शक करणारे असतात. तर योग्य रीतीने पूजा केल्यास घरात सुख, शांती, समृद्धी आणि विशेष पूजा केल्याने गुरुवारची तर काय होतं, तर आपल्या हिंदू धर्मात आपण बघतच असतो की पूजा पाठ विशेष महत्त्व आहे. तर आपण सर्वजण आपल्या दिवसांची सुरुवात पूजा आणि उपासनेनेच करतो. तर सनातन धर्मात आंघोळ केल्यावर देवासमोर नतमस्तक होणे किंवा बंधकारकच आहे. कारण पूजापाठ करणे जितके म्हणजे आपल्याला आवश्यक आहे तितकेच त्यांच्या नियमितपणे पालन करणे पण तितकंच देखील महत्त्वाचे मानले जाते. कारण गुरुवार हा गुरुचाच विशेष दिवस असतो, त्यामुळे आज आपण जाणून घेऊ की म्हणजे गुरुवारची विशेष पूजा कशी करावी. तर पहिलं म्हणजे सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून केळीच्या झाडाची पूजा करावी. मुठभर भिजलेले चणे आणि गूळ केळीच्या झाडाच्या म्हणजे मुळामध्ये अर्पण करावेत. गुरुवारी हा उपाय सतत 5 किंवा 7 गुरुवार करावा. नंतर तुम्हालाच म्हणजे तुमच्या आयुष्यातील बदल दिसू लागतील. आणि दुसरा उपाय म्हणजे याशिवाय गुरुवारच्या कुंडीतील म्हणजे याशिवाय तुमच्या कुंडी जे गुरुवारची स्थिती म्हणजे कुमुवत असेल तर तुम्ही गुरुवारी स्नान करताना पाण्यात चिमूटभर हळद मिसळून घ्यावी. गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने गुरुला बळ मिळते आणि हा रंग भगवान विष्णूला अतिशय प्रिय असल्याने त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. तर ही आहे दुसरी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एका हाताने कधीही देवाकडे नमन करू नका. कारण यासह पूजा झाल्यानंतर घरातील वडीलधाऱ्यांना आशीर्वाद घ्यावा. तर म्हणजे जे झोपलेले असतात व्यक्ती त्यांच्या कधीच तुम्ही पायाला स्पर्श करू नका कधीही. कारण संध्याकाळच्या वेळी तुळशीचे पान तोडू नये. खास करून संक्रांती, द्वादशी, अमावस्या, पौर्णिमा आणि रविवारी तुळशीच्या रोपाला स्पर्श देखील करू नये असं लिहिलेलं आहे. तर चौथं म्हणजे पूजेच्या वेळी म्हणजे जे तुम्ही गुरुमंत्राचा जप करताना जीभ हलवणे आणि जप करताना उजव्या हाताला म्हणजे कपड्याने झाकून जप केला पाहिजे. यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि मंत्राचे उच्चारण स्पष्टपणे करावे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या देवापाशी जप करताना हे नियम नक्कीच पाळावे. 5वं, हळद पिवळी, मोहरी पिवळे वस्त्र, साखर, मीठ, सोनं, पिवळे फुले, गुरुवारचे स्तोत्र, केशर, पपई इत्यादी वस्तू एखाद्या गुरुवारी देवळात जाऊन ब्राह्मणास यशशक्ती दान करावेत व आशीर्वाद घ्यावा. यासारखे सुख, समृद्धी, वैभव राहते आणि सोबतच लक्ष्मी प्रसन्न होते आणि बुद्धी गुणवत्तेची वाढ होते. तर 6वा, तर तुम्ही कधीही एका दिव्याने दुसरा दिवा म्हणजे प्रज्वलित करू नये. कारण याविषयी यज्ञ आणि श्राद्धात काळे तीळ वापरावे. पूजेच्या वेळी आपल्या डाव्या बाजूला तुपाचा दिवा लावा आणि देवतांचा उजव्या बाजूला दिवा ठेवत जा आणि तांदळाच्या राशीवर दिवा लावावा कधी पण. आणि 7वा नियम म्हणजे पूजा करताना आपला चेहरा पूर्वेकडे ठेवावा आणि शंख आणि म्हणजे जे शंख असतो आणि पूजा सामग्री आपल्या उजव्या बाजूला ठेवा. त्यावेळी घंटी आणि धूप डाव्या बाजूला ठेवावा. तसेच गुरुवारी गुरुचरित्राचे किमान 12 पारायण करावे आणि
13व्या म्हणजे त्याचे जे 13वा असतो ब्राह्मणाकडून करून घेणे. म्हणजे दत्तभावनी नित्य वाचणे. सत्य दत्ता पोथी किमान 1 वर्ष वाचावे. म्हणजे सारामृती पोथी नित्य वाचावी. गुरुगीता नित्य वाचावी. यामुळे देखील बुद्धी म्हणजे आपली जी बुद्धी वृद्धी होईल आणि कार्यासाठी योग्य दिशा प्राप्त होते. अशा प्रकारे गुरुवारची विशेष पूजा केली जाते. तर असे 7 नियम आहेत, ते तुम्ही नियम नक्कीच पाळा. तर अशा प्रकारे माझी गुरुवारची पण पूजा झाली आणि मी जेवढं तुम्हाला गुरुवारची माहिती असते तेवढी सांगितलेली आहे. तर नक्कीच तुम्ही हा पर्याय उपयोग करा, हा 7 पर्यायाचे. तर चला तर मग फ्रेंड, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ फ्रेंड. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त रहा, मस्त रहा. श्री स्वामी समर्थ. आणि कोण गुरुवारी म्हणजे ज्यांना कोण गुरुवार पकडतो किंवा स्वामी समर्थांची पूजा करतं ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा फ्रेंड. चला तर मग बाय बाय फ्रेंड. असा झालेला आहे माझा गुरुवारचा दिवस आणि अशा प्रकारे मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त रहा, मस्त रहा. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. बाय बाय फ्रेंड.